नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एम-पी-एस-सी लायब्ररी या आपल्या YouTube चॅनलमध्ये. आज आहे 22 ऑक्टोबर 2025. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. आज देखील आपण अतिशय महत्त्वपूर्ण अशा चालू घडामोडी पाहणार आहोत. सर्वप्रथम पाहणार आहोत माओवादी कमांडर भूपतीसह 61 माओवाद्यांचे आत्मसमर्पण कुठे झालेले आहे. ज्येष्ठ अभिनेत्री मधुमती यांचे दुःखद निधन झालेले आहे. त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती पाहणार आहोत. गोंदियाचे नवीन पालकमंत्री कोण झालेले आहेत हे देखील पाहणार आहोत आणि जागतिक दारिद्र्य निर्मूलन याविषयी थोडक्यात आपण माहिती पाहणार आहोत. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, या संपूर्ण महत्त्वपूर्ण अशा चालू घडामोडी समजून घेण्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ जरूर पहा. सुरू करूयात आजच्या एका प्रश्नाने. टायफून हलोंगने कोणत्या देशाला सर्वाधिक तडाखा दिलेला होता. विद्यार्थी मित्रांनो, कालच्या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला हा प्रश्न विचारलेला होता, तर त्या सर्वांचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये देणं अपेक्षित होतं. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, जपान. तर टायफून हलोंग हा नुकताच जपानच्या परिसरामध्ये म्हणजे जपान या देशाला सर्वाधिक तडाखा या टायफूनने दिलेला आहे आणि याविषयी आपण सविस्तरपणे बातमी कालच्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी पाहिलेली आहे. हवं असेल तर कालचा व्हिडिओ तुम्ही पुन्हा एकदा रिवाइंड करून पाहू शकता. टायफूनचं नाव आहे हलोंग आणि जपान या देशाला सर्वाधिक त्याने तडाखा दिलेला आहे. आता आपण आजच्या दिनविशेषला सुरुवात करूया. 22 ऑक्टोबर 1963 पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते भाकरा धरण हे राष्ट्राला अर्पण करण्यात आलेले होते. आजचा दिवस हा अतिशय महत्वाचा आहे, कारण भाकरा धरण जे आता पंजाबमधील आहे हे राष्ट्राला अर्पण करण्यात आलेले होते. तो दिवस म्हणजे आजचा 22 ऑक्टोबर 1963. 22 ऑक्टोबर 2008 भारताने पहिल्या मानवविरहित चांद्रयान-1 या सॅटेलाइटचे प्रक्षेपण केलेले होते. बाजूच्या चित्रामध्ये तुम्ही त्याच्याबद्दलची अजून सविस्तर बातमी पाहू शकता. कारण on this day in 2008, the ISRO launched India's first lunar mission Chandrayaan-1 from the Satish Dhawan Space Center at श्रीहरिकोटा, आंध्र प्रदेश. म्हणजेच श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटर या ठिकाणाहून चांद्रयान-1 हे आपण प्रक्षेपित केलेले होते आणि तो दिवस म्हणजे आजचाच 22 ऑक्टोबर 2008. 22 ऑक्टोबर 1900 भारतीय स्वातंत्र्य सैनिक अशफाकुल्ला खान यांचा आजच्या दिवशी जन्म. तर विद्यार्थी मित्रांनो, हे दिनविशेष पाहिलेले आहेत. आता आपण आपल्या चालू घडामोडींना सविस्तरपणे जाणून घेऊया. तत्पूर्वी सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. दीपावली तुम्हा सर्वांना अतिशय आरोग्यपूर्ण आणि आनंददायी जावो ही सर्वांना शुभेच्छा. आता आपण आपल्या चालू घडामोडींकडे वळूया. प्रश्न क्रमांक पहिला. माओवादी कमांडर भूपती यांचे खरे नाव काय आहे. यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 रमेश रेड्डी, पर्याय क्रमांक 2 अरविंद रेड्डी, पर्याय क्रमांक 3 सुनील कुमार आणि पर्याय क्रमांक 4 मल्लोजुला वेणुगोपाल राव. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मल्लोजुला वेणुगोपाल राव. नुकतेच महाराष्ट्रामध्ये माओवादी कमांडर भूपतीसह 61 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलेले होते. त्यांचे खरे नाव आहे मल्लोजुला वेणुगोपालराव उर्फ भूपती आणि या भूपतीसह अजून 61 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलेले आहे. 13 आणि 14 ऑक्टोबर 2025 च्या मध्यरात्री हे त्यांनी समर्पण केलेले आहे. AK-47 आणि INSAS रायफलसह शस्त्रांसह आत्मसमर्पण त्यांनी केलेले आहे. बंदी घातलेल्या कम्युनिस्ट पक्षाच्या म्हणजे माओवादी केंद्रीय समितीचा तो सदस्य होता. भूपती याला सोनू, सोनूदादा, वेणुगोपाल, अभय, मास्टर, विवेक आणि विनू अशा अनेक उपनामांनी ओळखले जाते. अनेक राज्यांमध्ये त्यांच्यावर 1 कोटी ते 10 कोटी रुपयांपर्यंतचे अनेक बक्षीस देखील होते. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, माओवादी कमांडर भूपतींनी आता आत्मसमर्पण केलेले आहे आणि ही आपल्या इंटरनल सिक्युरिटीसाठी म्हणजे भारताच्या स्वतःच्या संरक्षणासाठी अतिशय महत्त्वपूर्ण बाब आहे. आणि या भूपतीने एक अट देखील घातली होती की मी स्वतः महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसमक्षच आत्मसमर्पण करेन. त्यामुळे स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्या ठिकाणी गेलेले होते आणि या भूपतीसह 61 माओवाद्यांचे आत्मसमर्पण त्यांच्या हस्ते झालेले आहे. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 2. मधुमती यांचे मूळ नाव काय होते. तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 टोक्सी रिपोर्टर, पर्याय क्रमांक 2 किरण देशमुख, पर्याय क्रमांक 3 नलिनी जोशी आणि पर्याय क्रमांक 4 अंजली नाईक. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 टोक्सी रिपोर्टर. बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री मधुमती यांचे नुकतेच निधन झालेले आहे. त्यांचे निधन 15 ऑक्टोबर या दिवशी झाले. 87 वर्षी त्यांचे निधन झालेले आहे. त्यांचे मूळ नाव हे टोक्सी रिपोर्टर हे आहे. भारतीय चित्रपट आणि शास्त्रीय नृत्यातील त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी त्या प्रसिद्ध आहेत. त्यांचा जन्म हा 1938 मध्ये महाराष्ट्रामध्ये झालेला होता. त्यांनी भरतनाट्यम, कथ्थक, मणिपुरी आणि कथकली
यांसह अनेक शास्त्रीय नृत्य प्रकारांमध्ये प्रशिक्षण घेतलेले होते. 1958 मध्ये राजा हरिश्चंद्र हा त्यांचा पहिला चित्रपट होता. तर अमर अकबर अँथोनी हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता. त्यामुळे लक्षात असू द्या, मधुमती यांचं दुःखद निधन, त्यांचा पहिला चित्रपट राजा हरिश्चंद्र आणि शेवटचा चित्रपट अमर अकबर अँथोनी. पुढचा प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 3. गोंदिया जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री कोण झालेले आहेत? ते यासाठीचे पर्याय आहेत: पर्याय क्रमांक 1 बाबासाहेब पाटील, पर्याय क्रमांक 2 अजित पवार, पर्याय क्रमांक 3 इंद्रनील नाईक आणि पर्याय क्रमांक 4 धनंजय मुंडे. ते या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 इंद्रनील नाईक. गोंदियाचे नवीन पालकमंत्री म्हणून इंद्रनील नाईक यांची नियुक्ती झालेली आहे. या अगोदरचे पालकमंत्री होते बाबासाहेब पाटील. आता नवीन पालकमंत्री असणार आहे इंद्रनील नाईक. बाबासाहेब पाटील यांनी प्रकृती कारणाने राजीनामा दिलेला आहे. इंद्रनील मनोहर नाईक यांच्याबद्दल आता थोडक्यात माहिती पाहूया. ते राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचे आमदार आहेत. तर पुसद विधानसभा मतदारसंघातून ते विधानसभा सदस्य झालेले आहेत. त्यामुळे लक्षात असू द्या, गोंदियाचे नवीन पालकमंत्री इंद्रनील नाईक. पुढचा प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 4. जागतिक दारिद्र्य निर्मूलन दिवस हा कधी साजरा केला जातो? ते यासाठीचे पर्याय आहेत: पर्याय क्रमांक 1 15 ऑक्टोबर, पर्याय क्रमांक 2 16 ऑक्टोबर, पर्याय क्रमांक 3 17 ऑक्टोबर आणि पर्याय क्रमांक 4 18 ऑक्टोबर. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पर्याय क्रमांक 3 17 ऑक्टोबर. तर विद्यार्थी मित्रांनो, दरवर्षी 17 ऑक्टोबर हा दिवस जागतिक दारिद्र्य निर्मूलन दिवस म्हणून साजरा केला जातो. तर याचे उद्दिष्ट आहे जगभरातील दारिद्र्य निर्मूलनासाठी जागरूकता निर्माण करणे. 17 ऑक्टोबर 1987 रोजी प्रथम हा दिवस साजरा केला गेला. तर 1992 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाने या दिवसाला मान्यता दिली होती आणि 1993 साली पहिला अधिकृत UN ने हा दिवस साजरा केला होता. काही दिवसांपूर्वी म्हणजे 17 ऑक्टोबर या दिवशी हा दिवस जागतिक दारिद्र्य निर्मूलन दिवस साजरा केला गेला होता. आपल्याकडून ती बातमी कव्हर करण्याची राहिली होती, त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये ही आपण बातमी कव्हर करत आहोत. या संबंधी संस्था आहेत युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम म्हणजे UNDP आणि UN. आणि या 2025 या वर्षाची थीम आहे सामाजिक आणि संस्थात्मक दुर्व्यवहार समाप्त करणे, न्यायपूर्ण, शांततापूर्ण आणि समावेशक समाजासाठी एकत्रितपणे कार्य करणे. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर आजच्या अतिशय महत्त्वपूर्ण अशा चालू घडामोडीवर आधारित आता मी प्रश्न विचारणार आहे, ज्याचे उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचे आहे. तर प्रश्न आहे, अभिनेत्री मधुमती यांचा शेवटचा चित्रपट कोणता? यासाठीचे पर्याय आहेत: पर्याय क्रमांक 1 पाकीजा, पर्याय क्रमांक 2 गाईड, पर्याय क्रमांक 3 अमर अकबर अँथोनी आणि पर्याय क्रमांक 4 मदर इंडिया. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सर्वांनी आता याचे योग्य उत्तर कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी या प्रश्नाचे योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपल्या MPC लायब्ररी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.